नमस्कार. SP9 मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. आपण 0 ते 100 या एपिसोड अंतर्गत आपण वारंवार विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे मुलाखती, विशेष मुलाखती, प्रेरणादायक मुलाखती घेत असतो. त्या अनुषंगाने आज आपण कवठेपिरान या गावामध्ये जिल्हा परिषद उमेदवार सौ नीना सचिन भैया पाटील यांच्या घरी आहोत. आपण त्यांच्याकडून खास विशेष त्यांचा सामाजिक विकासाचा जो अजेंडा त्यांनी जो उभा केला आहे त्या संदर्भात आज त्यांच्याकडून ऐकणार आहोत. नमस्कार. पहिल्यांदा SP9 मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. पहिला प्रश्न सर आपणाला विचारतोय. गेले कित्येक वर्ष झालं 2009 पासून आपण सामाजिक कार्यात आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आलेला आहात. तर तो प्रवास तुमचा सुरुवातीचा कसा होता? बघायला गेलं तर 2009च्या अगोदर पासून आम्ही राजकारणामध्ये आहे. स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांचं आम्ही काम करत होतो. 2009ला आम्ही माननीय जयेंद्र पाटील साहेब यांचा मतदारसंघ चेंज झाला, बदल झाला. 2009 पासून आम्ही जयेंद्र पाटील साहेब यांच्याशी निष्ठेने काम करतो आणि आम्ही त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आज अखेर आम्ही त्यांच्याशी काम. आता तुम्ही आतापर्यंत गावामध्ये सामाजिक कार्य असं तुमच्या लाईफ मध्ये असं कोणतं मोठं कार्य केलंय की बाबा ते तुम्ही तुमच्या स्मरणात आतापर्यंत नाही फ्युचर सुद्धा राहणार, अशी कोणती गोष्ट तुमची झाली का समाजामध्ये? तसं एक 2-3 गोष्टी आहेत की ज्या आम्हाला ह्या म्हणजे सांगायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे ग्रामदैवत जे सप्तर्षी देवालय आहे, त्या सप्तर्षी देवालयाचं जो घाटाचं काम चालू होतं त्याच्यासाठी आमचे नेते माननीय जयेंद्र पाटील साहेबांनी 3,40,00,000 निधी आम्हाला आमच्या एका मागणीवरून आम्हाला जो दिला, तो त्या पैसे आल्यामुळे घाट जो पूर्ण झाला तो आज घाटामुळे आज 8 गावातली लोक खास पर्यटनासाठी आमच्या नदीकडे घाट पाहण्यासाठी येतात. हे एक आमच्या गावासाठी एक मोठं काम झालं. ते माननीय जयेंद्र पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून झालेलं आहे. ओके. तसं दुसरं काम बघायला गेलं तर आम्ही 2018 मध्ये आमची कवठेपिरान गावचा वारसा आहे खो खो हा खेळ. आम्ही तसं बघायला तर हिंदी केसरी मारुती माने भाऊनी कुस्ती क्षेत्रात मोठं काम केलेलं आहे. तसं आज त्यांचं जगभरात देशभरात त्यांचं नाव आहे. त्याच्या पाठोपाठ आम्ही कवठेपिरान मध्ये खो खो या खेळाच्या माध्यमातून आम्ही आज एक 150 खेळाडू आमचे राष्ट्रीय खेळाडू आहे. बर. मी स्वतः सर राष्ट्रीय खेळाडू आहे खो खोचा. अरे वा. त्यामुळं आम्ही खो खो साठी 2018 मध्ये माननीय जयेंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यातून 32 लाख रुपये खर्च करून आम्ही पुरुषांची व महिला पुरुषांची राज्यस्तरीय खो खो स्पर्धा आम्ही आयोजित केली. त्या स्पर्धा आयोजित केल्यामुळं आम्हाला एवढा फायदा झाला की आज आमच्या खो खोच्या ग्राउंडवरती जवळजवळ 100 ते 150 मुलं डेली खेळायला येतात. आणि त्याच्यामुळे आज एक नवी पिढी आमच्यात एक तयार झाली, नवी पिढी तयार झाली. बरोबर. आणि आज जवळजवळ मी लहानपणा अंडर 14 कसं खेळत असल्यानं आज अखेर बघतोय जवळजवळ 75 मुलं आमच्या आज शासकीय सेवेत नोकरी. अरे वा, छान. म्हणजे खो खो मुळे आमच्यामध्ये मिलिटरी, परत TC म्हणून रेल्वेमध्ये, बरोबर, CP मध्ये, बरोबर, पोलीस मध्ये, बरोबर, पोस्ट मध्ये आज आमचे 70 ते 75 खेळाडू चांगल्या पोस्टवरती खेळत आहे. हे जे आम्ही जे काम केलेलं आहे ते आम्हाला गावासाठी केलेलं आमचं छान. असे अजून जे गावात आज विकास कामे जवळजवळ 21 कोटीचे विकास कामे जे केलेले आहेत. पानंद रस्ता. ओके. आज आमच्या गावामध्ये सर पानंद रस्त्याचा विषय एवढा मोठा होता की आजपर्यंत कुठल्याही काही जे राजकीय असतील विषय त्यामुळे कोणी पानंद रस्त्याकडे आज बघितलेलं नाही. बरोबर. फक्त आम्ही माननीय जयेंद्र पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून आम्ही आज गावातील बऱ्यापैकी पानंद रस्ते आज आम्ही पूर्ण केलेले आहे की ज्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस जो 2-2 महिने 3-3 महिने लेट जात होता तो आज नोव्हेंबर-डिसेंबरला आमचा ऊस जातो. बरोबर. शेतकऱ्यांसाठी आणि आमच्या गावासाठी मोठा असे एक 2-4 विषय मोठे विषय केलेले. तुम्हाला कोरोनाच्या काळामध्ये खूप मोठा राज्यात देशावर एक मोठा रोग हे झाला होता, तर त्या काळात तुम्ही काय म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये तुमचं काय योगदान होतं?
तर सांगायचं म्हणलं कोरोनामुळं खूप म्हणजे सगळ्यांचं तसं नुकसान खूप मोठं नुकसान झालेलं आहे. ते आमच्या घरातलं पण मोठं नुकसान, आमच्या तुमचे स्वर्गीय नाजू पाटील त्यामध्ये गेले, आमची काकी गेलेले आहेत, आमच्या फॅमिलीमध्ये 4 मेंबर गेलेले. तर ती खूप मोठी आम्हाला झळ बसलेली आहे. तर कोविडच्या काळामध्ये कवठीकरांमध्ये कोविड सेंटर व्हावं माननीय जयेंद्र पाटील साहेबांना विनंती करून जिल्ह्यातलं पहिलं कोविड सेंटर आम्ही कवठीकरांना चालू. तिथं सगळं श्रेय जयेंद्र पाटील साहेबांना जाते. आणि ते कोविड सेंटर केल्यामुळं बऱ्यापैकी आम्ही सांगलीला जे बेड मिळत नव्हते, पेशंटला प्रॉब्लेम होता, तो आम्ही कवठीकरांमध्ये 70% पेशंट आम्ही कव्हर कोविड. आणि त्यामध्ये आम्ही मास्क, साबण, सॅनिटायझर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कवठेकरांच्या माध्यमातून घराघरामध्ये आम्ही पोच केलेले आहे. अरे वा, छान. म्हणजे 2 मास्क, 2 साबण, सॅनिटायझर घराघरामध्ये सगळ्यात पहिला पोच केला असेल तर आम्ही कवठेकरांमध्ये राष्ट्रवादी पार्टी. ओके ओके, छान. मीनाताई, तुमच्याकडे आता वळतोय. तुम्ही आता जिल्हा परिषद मध्ये कवठेकरांच्या अधिकृत उमेदवार म्हणून तुम्ही उभारला. तर तुम्ही एक महिला आणि त्याच्या त्यात तुम्ही एक यशस्वी उद्योजिका म्हणून पण नावारूपाला आलेला आहात. तर महिलांसाठी तुम्ही हाताला काम देण्याचा प्रयत्न आता सध्या तुमचा चालूच आहे. तुमचं गारमेंट स्वतःच आहे. तर त्या गारमेंट मध्ये 20 महिला तुमच्या हाताखाली काम करतायत. म्हणजे 20 कुटुंबांना रोजगार देण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून दिली, बरोबर आहे. तर येत्या काळात तुम्हाला जर जनतेने निवडून दिलं तर महिलांसाठी तुम्ही असं काय डोक्यात तुमच्या आहे की बाबा मी ह्या महिलांसाठी मी निवडून आल्यानंतर मी महिलांसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देईन किंवा रोजगाराची संधी उपलब्ध करून देईन. तर असं काय तुमच्या डोक्यात आहे का? जिल्हा परिषद काही योजना आहेत गावोगावी पोच करण्याची मी प्रयत्न करेन. शिलाई मशीन असते, ओके, त्यांच्यासाठी कोर्स कोणते असतील ते देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त आपल्या 5 गावांना घेता येईल. ओके, बाकी आणि कोणत्याही सुविधा असतील त्या पहिला बिल त्या 5 गावाला चालू. म्हणजे थोडक्यात शासनाच्या जेवढ्या काही महिलांसाठी योजना आहेत त्या महिलांच्या पर्यंत पोहोचवायचं काम प्रामाणिकपणे तुम्ही करणार आहात. आमचं विजन एक आहे, लवकर 100 मशीनचं मोठं गारमेंट महिलांच्यासाठी सुरुवात करायचं आमचं प्लॅनिंग मध्ये आहे. बर महिलांच्यासाठी फक्त. ओके. तर अजून आता समाजामध्ये बरेचसेच म्हणजे युवा वर्गांसाठी सुद्धा अपेक्षा असतात नेते मंडळीकडून. कारण खेड्यात पूर्ण ग्रामीण भागामध्ये बऱ्याच सुविधापासून वंचित राहावं लागतं आताच्या पिढीला. तर त्यासाठी तुमचं काय असं अजेंडा तुम्ही काय तयार केलाय का? युवक युवती, महिला वर्ग, कॉमन म्हणजे आताच्या खरी गरज आहे युवा पिढीला. तर आपल्या इथं ग्रामीण भागात काही म्हणजे आता एमपीएससीचे युपीएससीचे केंद्र तेच सांगत होतं. तर आम्ही आता माननीय जयेंद्र पाटील साहेब यांच्याकडून आज आम्ही एक स्पर्धा परीक्षा केंद्राची आम्ही सुरुवात करताय की ज्यामुळं जे आमची स्पोर्टची पण मुलं त्यामध्ये अभ्यास करून आज नोकरीसाठी प्रयत्न करतील. आणि तसेच गावामध्ये जे आता जे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एमपीएससीचं जे आम्हाला सांगलीला शहरात जावं लागतं, त्याच्यासाठी आता आम्ही साहेबांशी परवा आमच्या 2 महिन्यापूर्वी चर्चा झालेली आहे. आणि आम्ही आता लवकरच एक स्पर्धा परीक्षा केंद्र आम्ही कवठेकरांमध्ये चालू करू. त्या संदर्भात आम्ही अरुण लाड पदवीधरचे यांच्याशी पण आम्ही भेट घेतलेली आहे. तर अरुण लाड सुद्धा आम्हाला एक यासाठी निधी देऊन एक चांगलं केंद्र आपण त्यांनी शब्द दिले. ओके. अनेक प्रश्न महत्वाचा तुम्हाला विचारायचा म्हणजे माझ्या ऐक्यू मध्ये एक प्रश्न असा तुम्हाला विचारायचा आहे की या भागामध्ये एका गरजू आणि एक आजींना तुम्ही घर हे करून दिलं होतं. तर त्याचा काय विषय आहे किंवा इतिहास आहे? काय मदत केलेली सांगायची नसते कोणाला, तरी पण आजपर्यंत आम्ही सांगितलेली पण नाही. ते मुलांनी जरा व्हायरल केल्यामुळे झालेलं आहे. ओके. ऍक्च्युली त्यांचा नवरा पण वारलेला आहे, मुलं पण नाही त्यांना. ज्या मुले ते माहेर अक्षरशः घर राहिले. असंच आम्ही आमच्या वार्डामध्ये आमचे ते व्यायाम मंडळ वगैरे दत्त परिसर तो विषय आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही एक
मदत म्हणून की आमच्या वाढदिवसानिमित्त आम्ही जे खर्च करणार होतो ते आम्ही त्यांना एक घर बांधून देण्याचं उपक्रम. खूप छान. असे दातृत्व हे करणारे समाजामध्ये खूप कमी लोक आहेत. त्यातलेच एक प्रेरणादायी आणि बरोबर नेतृत्व तुमचं उल्लेखनीय आहे. आणि अशी समाजामध्ये दुर्मिळ लोक असतात की पुढे होऊन स्वतः म्हणजे जो काही इन्कम काही अशी लोक आमच्या माध्यमातून मुलाखतीतून इंटरव्ह्यू देऊन गेलेले आहेत की त्यांचा जो काही म्हणजे दिनचर्या असतो म्हणजे उद्योग व्यवसायामध्ये असतात किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करत असतात तर जे काही इन्कम करतात त्यातनं काहीतरी खारीचा वाटा हे समाजासाठी हे करतात. त्यातलेच तुम्ही एक आहात आणि खूप चांगल्या पद्धतीनं तुमचं कार्य आहे. आणि मीनाताई तुम्हाला असं राजकीय क्षेत्रात कसं काय येऊ वाटलं? राजकीय क्षेत्रात असं काही यायची इच्छा नव्हती. ओके. समाजसेवेची आवड होती. हा हा. त्याचा हात तसा समाजसेवेसाठी बरोबर बरोबर. आणि त्याला जर राजकीय साथ असली तर भरपूर मदत होते. बरोबर. आणि महिलांसाठी एक सक्षम नेतृत्व म्हणून पाटील साहेब इतके धडपडी एवढे गोरगरिबांच्या मदतीला नेहमी हजर असतात. त्यांच्याच मदतीनं आपण पण त्यातून येऊया काय येतो ना. ओके. सचिन भैया एक प्रश्न तुम्हाला एक विचारतो. तुमच्या घरातले कोण या राजकीय क्षेत्रात होते का तुमच्यापासूनच सुरुवात झाली? घरात म्हणजे आमच्या राजकीय कोणी नव्हतं. बरं. आमचे चुलते म्हणजे दत्तात्रय रामराव पाटील हे माजी सभापती मिरज पंचायत समितीला होते आणि गावचे आमचे ते सरपंच पण होते. आणि गावात एक त्यांचं असं नाव आहे की गुरुतुल्य आम्हाला ते त्यांचं मोठं योगदान आहे आमच्या गावासाठी. त्यांचा आम्ही आदर्श किंवा त्यांचं बघणं त्यांचं वागणं आणि समाजासाठी धडपड आम्ही बघत होतो. त्यातूनच आम्ही हळूहळू या क्षेत्राकडे वळलो. मीनाताई तुम्हाला एक प्रश्न आहे. तुम्ही एक शिक्षित आहात. तुम्ही बीकॉम केले तर या तुमच्या एज्युकेशनचा राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही कशा पद्धतीने उपयोग करून घ्याल? चांगला आहे. माझे शिक्षण झाले म्हटलं तर आपल्या म्हणजे दैनंदिन खर्चाचा म्हणून ताळमेळ कसा बसतोय मी विचार प्रत्येक कुटुंबाचा खर्च आता वाढत चाललेला आहे. हो. मग आरोग्याच्या सुविधा म्हणा बर बर बर. आरोग्य सुविधा चांगल्या दिल्या. बर बर. शिक्षणाचा जो खर्च प्रायव्हेट स्कूलवर चाललाय आपल्याच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षण कसं सुधारता येईल त्यावर ठरवले असं डोक्यात आहे. छान. खर्च आपल्या घरचा खर्च कसा कमी करावा म्हणजे घरचं वाणिज्य शाखा सांभाळत असताना समाजामधले सुद्धा तुमचे विचार आहेत की समाजातल्या प्रत्येक कुटुंबानं वाणिज्य म्हणजे आर्थिक व्यवस्था व्यवस्थितपणे कसे हँडल करावी त्याच्यावर पण तुमचं म्हणजे येत्या काळामध्ये हे असणार आहे म्हणजे योगदान असणार आहे. तुम्ही मतदारांना काय मेसेज द्याल? मी हे म्हणजे माझ्या एकटीसाठी किंवा मी म्हणजे ही लढाई नाही माझी आपल्या सामान्य लोकांची लढाई. त्यात सगळ्यांचं आपणच आपलं भलं करून घ्यायचं. देणारे साहेब आहेत. बरोबर. साहेब आपल्यासाठी भरपूर मदत करतात. ती घ्यायची. बरोबर. सर्वसामान्य जनतेला कसा त्याचा फायदा होईल समाजासाठी आपल्याला साहेब काम करायचं. बरोबर. आम्हाला वैयक्तिक असं आम्हाला कधी आम्ही आजपर्यंत बघितलं पण नाही. बर. समाजासाठी काम करणे हेच आमचं. तर अजून एक सचिन भैया तुम्हाला एक प्रश्न आहे की राजकीय क्षेत्रात गेले 2009 पासून तुम्ही कार्यरत आहात. तुम्ही कोणाचे प्रेरणा घेऊन या क्षेत्रात उतरला? सगळ्यात प्रेरणा म्हणजे आमची प्रेरणा जयंत पाटील साहेब आहेत. जयंत पाटील त्यांचा आदर्श घेऊन खूप आदर्श आहे. त्यांचा आदर्श घेऊनच आम्ही पुढे काम करत आहे. कारण की जयंत पाटील सारख्या नेते आम्हाला मिळाले हे आमचं भाग्य नशीब मानतो आम्ही सर्व कार्यकर्ते. तसेच मी पण. कारण की साहेब जयंत पाटील साहेबांचा आम्ही जेवढं जवळून आम्ही बघतोय जमिनीवरचा माणूस आहे. बरोबर. आणि गोरगरिबांसाठी लढणारा माणूस आहे. बरोबर. म्हणजे आपलं कुटुंब कसं सांभाळतोय आपण बरोबर मतदारसंघ जयंत पाटील साहेब सांभाळतो जेवढे मी जवळून बघितलंय. त्यांचीच प्रेरणा घेऊन तुम्ही पुढे आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन आम्ही सेम माझा मतदारसंघ जे आता 5 गाव आहे ते 5 गाव सेम साहेबांसारखे आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांचे काय अडीअडचणी असतील त्यांच्या कुठल्याही गोष्टीला आपण मदतीला धावून जाण्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला
उभा. बरोबर. आता बरेच वर्ष झालं तुम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आहात. तुम्ही जनतेला या माध्यमातून काय आव्हान कराल? माझं साहेब जनतेला एकच आव्हान आहे की मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती आहे. जयंतराव पाटील साहेबांच्या पाठीशी हात असल्यामुळे मी आजपर्यंत मी गावामध्ये 21 कोटीची कामं केलेली आहे. आज माझ्या माध्यमातून मी सर एक सांगायचं म्हणजे 1,500 लोकांना फ्री ऑफ कॉस्ट आम्ही दिलेले आहे. वर्षाला आम्ही ब्लड कॅम्प घेतो आणि फ्री ऑफ कॉस्ट गोरगरिबांना आम्ही रक्तदान देतो. अशा प्रकारे आम्हाला आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये शैक्षणिक असू दे, आरोग्य असू दे, कला क्रीडा हे कोणत्याही क्षेत्रात साहेबांच्या माध्यमातून आम्ही काम करणार आहे. आणि जास्तीत जास्त कसं लोकांना वेळ देता येईल, त्यांच्या अडीअडचणींना कसं सोडता येईल याच्यासाठी मला काम करायचं. आणि माझी ते एक आवड आहे. मी लहानपणापासून माझी आवड आहे की समाजासाठी आपण समाजात काहीतरी देणं आहे. बरोबर. म्हणून मी काम करायला लागलो. नाहीतर आजकाल लोक आपल्या स्वार्थासाठी काम करतात. तर आमचं उलट आहे. आम्ही आमचा व्यवसाय बघत, आमचं कुटुंब बघून आम्ही जास्तीत जास्त वेळ आम्ही समाजासाठी देतो. आणि मी आजपर्यंत आलो तर मी कामातून आलेला. बरोबर. बाकीच्यासारखी उमेदवारी आत्ता उमेदवारी मी काम करतो असं तर मी पहिल्यापासून काम करत आलोय. त्या कामाचं पुस्तक सर मी इथं जयंतराव पाटील साहेबांनी जी कामं त्यांच्या माध्यमातून केलेली आहेत त्याचे मी सगळा पूर्ण आहे लेखाजोखा तुम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केले. साहेब आता जे नेते यायला लागल्यात आम्हाला मत द्या, आम्हाला हे द्या. बरोबर. माझं एवढंच आव्हान आहे त्यांना की त्यांनी एक काम कुठलं जनतेसाठी केलं असेल त्यांनी जनतेसमोर मांडा. बरोबर. हीच माझी, मला काही कुणाशी तुलना करायची नाही, कुणाशी आम्हाला हे करायचं नाही. फक्त माझी विनंती आहे की आजपर्यंत लोकांसाठी काय केलंय ते फक्त त्यांनी सांगावं आणि मग मत मागा. बरोबर. आम्ही पहिला काम केलंय आणि आता मत मागा. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या कामाची पोचपावती मागता. हाच आमचा मुद्दा आहे. आणि साहेब आम्हाला कवठीकरण असू दे, दुधगाव, सावडी, माळवाडी, तुंग या गावामध्ये आज स्पोर्टच्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळे ग्राउंड बनवायचे. शैक्षणिक क्षेत्रात आम्हाला लक्ष घालायचं आहे, आरोग्यामध्ये आम्हाला लक्ष घालायचं आहे. अशा वेगवेगळ्या सर्वसामान्य कुटुंबाच्या ज्या गरजा आहेत त्यामध्ये आम्हाला त्यांना मदत करायची. सचिन भैया, समाजामध्ये तुम्ही सामाजिक आणि राजकीय कार्य करत असताना आरोग्यविषयक असं काही तुम्ही ठोस कार्य कोणतं केलंय का? सर आम्ही आरोग्याच्या विषयी जर बोलायचं म्हटलं तर आज कवठीकरण गावामध्ये मोतीबिंदूचे जवळजवळ 200 ते 250 वयस्कर लोकांचे आम्ही डोळ्याचे ऑपरेशन फ्री ऑफ कॉस्ट केलेले आहे. बरं. तसेच आतापर्यंत आम्ही 1,500 लोकांना फ्री ऑफ कॉस्ट ब्लड दिलेलं आहे. बरं. तसेच आज गावामध्ये आम्ही जवळजवळ 7-8 अपंग आहेत ज्यांना चालता येत नाही. साहेबांच्या मध्ये व्हीलचेअर सुद्धा आम्ही त्यांना दिलेले आहे. छान. तसंच आम्ही ज्या गोरगरीब विधवा बायका त्यांच्या जवळजवळ 100 महिलांना आम्ही त्यांना पेन्शन योजना चालू केलेली आहे. अरे वा. विधवा पेन्शन योजना चालू केलेली आहे. अशा आतून म्हणजे जर म्हटलं तर मी आज कॅन्सर पेशंट आहे त्यांना मी मुख्यमंत्री साहित्याने लाखो रुपये मी लोकांना दिलेले आहे. अरे वा. असे जर पेशंट काढले तर एक कोट्यवधीचा निधी म्हणजे 1-2 कोटी रुपये आम्ही मुख्यमंत्री साहित्याने म्हणजे आरोग्याच्या याच्यासाठी कवठीकरण गावामध्ये जे गरजू आहेत गरजा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बरं. अशा भरपूर गोष्टी आहेत. तसं तर पुराच्या याच्यावेळी तर साहेब 2019ला खूप मोठा पूर होता. महापूर कवठीकरण मध्ये आम्हाला खूप नुकसान झालं. त्यावेळी तर आम्ही अक्षरशः लोकांना राहण्याच्या सोयीपासून जेवण राहण्याची सोय माननीय जयंतराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कवठीकरांच्या माध्यमातून खूप चांगली सोय आम्ही केली. बरोबर. एवढं मोठं साहेब तुम्ही आरोग्य विभागामध्ये किंवा कला क्रीडामध्ये खूप मोठं तुमचं योगदान आहे, काम आहे. तर जनतेकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे आता सध्या? साहेब माझी जनतेकडून एवढीच अपेक्षा आहे की मी एवढी वर्ष मी काम करत आलोय आणि मला एक काम करण्याची संधी जनतेने द्यायची एवढीच माझी विनंती आहे. मला एक वेळ काम करायची संधी द्या, मी नक्कीच त्या संधीचं सोनं करून दाखवतो. ही माझी कळकळीची त्या जनतेला विनंती आहे. कारण की साहेब काय आलंय आज बघायला गेलं तर राजकारणामध्ये स्वार्थासाठी खूप लोक येतात पुढे. बरं. आम्ही निस्वार्थी काम करणार, आम्हाला याची पोच पावती मिळावी एवढीच माझी एक जनतेला कळकळीची विनंती. तर आज आपल्यासोबत जिल्हा परिषद उमेदवार मीना सचिन पाटील
व त्यांचे पती सचिन पाटील हे आपल्या सोबत होते. त्यांनी आपला थोडक्यात जीवन प्रवास, सामाजिक कार्य व राजकीय कार्य आपल्या सोबत गप्पा गोष्टी केल्या आणि जनतेला त्यांनी आवाहनही केलं की बाबा आम्ही इतके दिवस झालं निस्वार्थी काम करत आलो आहोत आणि या कामाची पोचपावती मतदानाच्या ह्याच्यातून मतपेटीत पडावी, हेच तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा द्याव्यात असं त्यांचं आव्हान जनतेला त्यांनी केले आहे. आणि अशाच विशेष आणि प्रेरणादायी मुलाखती बघण्यासाठी आपलं SP9 मराठी न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि विशेष अशाच मुलाखती बघण्यासाठी तुम्ही पाहत राहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.